हॅलो गाईज, आज माझ्या मुलाला मँगो केक खायचा आहे. चला तर मग आज आता आपण मँगो केक बनवूया. सर्वात आधी एक आंबा आपण असा कट करून घेऊया. मिक्सर जारमध्ये आपण हा सर्व आंब्याचा गर काढून घेऊया. एक आंबा पूर्ण असा आपण हा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण अर्धा कप साखर घालू. मी इथे अर्धा कपालाही कमी घेतली आहे, कारण आंबा गोड आहे, त्यामुळे साखर थोडी कमी घेत आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पूर्ण अर्धा कप घेऊ शकता. आता आपण ही छान ब्लेंड करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण 1 कप रवा घालूया. इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा यूज करू शकता. 1/4 कप तेल घालूया. अर्धा कप दूध घालूया. थोडीशी वेलची पूड घालूया. आता पुन्हा हे छान ब्लेंड करून घेऊया. मिश्रण आपण एका बॉल मध्ये काढून घेऊया. 10 मिनिटांसाठी आता आपण हे रेस्टला ठेवूया. केक टीन तेलाने ग्रीस करून घेऊया. 10 मिनिटे झालेली आहे. तर ह्यामध्ये थोडीशी टुटी फ्रुटी घालूया. माझ्या मुलाला खूप आवडते, त्यामुळे मी घालत आहे. ऑप्शनल. आता हे छान मिक्स करून घेऊया. 1 टीएसपी बेकिंग पावडर घालूया. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर इनो फ्रूट सॉल्टचा वापर केला तरीही चालेल. 1/2 टीएसपी बेकिंग सोडा घालूया. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्यावरती थोडेसे दूध घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. हे असं एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. ग्रीस केलेल्या पॅन मध्ये आता आपण मिश्रण टाकून घेऊया. मिश्रण छान टॅप टॅप करून घेऊया. वरतून थोडी टुटी फ्रुटी घालूया. थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया. पिस्ते घालू, म्हणजे आपल्या केकला रिच असा लुक येईल. पुन्हा थोडंसं टाईप करू. कुकर मी प्रीहीट केलेला आहे. कुकर मध्ये आता आपला हा केक ठेवूया आणि झाकण लावून घेऊ. मीडियम फ्लेम वरती केक आता आपण 20 ते 25 मिनिटे बेक होऊ देऊया. 25 मिनिटे झालेली आहे. केक बेक झाला का बघूया. टूथपिक टाकून बघूया. टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, म्हणजे केक आपला बेक झालेला आहे. केक आता आपण काढून घेऊया. केक थोडा वेळ असं झाकून ठेवू आणि छान थंड होऊ देऊया. केक आपला छान थंड झालेला आहे. साइडने अशा कडा काढून घेऊया. केक आपण डिमोल्ड करून घेऊया. बटर पेपर काढून घेऊया. खूप मस्त असा सुगंध दरवळत आहे आंब्याचा. टर्न करून घेऊया. अगदी साधा सोपा आणि झटपट होणारा असा मँगो रवा केक तयार आहे. कसा झाला बघूया. आपण केक कट करूया. बघा, छान सॉफ्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे. खाऊन बघते. खूप मस्त केक झालेला आहे. जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणात जर बनवलात ना तर एकदम परफेक्ट असा केक तयार होईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.